श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 26। श्री गणेशाय नमः। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नका भ्रमुरे युक्तिसी वेदांत नकडे ब्रह्मयासी अनंत वेद आहेती वेदव्यासा सरिसे मुनी नारायण अवतरोनी वेदव्यास्त करोनी व्यास नाम पावला तेणे ही पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे एका प्रथम पहिलं दुजा वैशंपायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचिता अनंत महिमाद्य वेदांची या वेदांचे अद्यंत सांगेन एका एक चित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरपी करी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी काय मागसी म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन आद्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमेसी ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिटी नाही या वेदासी सर्व केवी शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीशी ब्रह्मा दाखवी वेदांसी दिसता ते तीन राशी गिरिरूप होनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीचं वाटे भय वेदराशी तीन गिरिमय केवी शिकू म्हणून भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणून ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषाने देता झाला मुष्टीतीने अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तत्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भरद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावा शिष्या म्हणती व्यासाशी एक एक वेद आम्हासी विस्तारावे आद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविती चौघे जण मुनी धरिती व्यासचरण कृपा करी का गुरुराणा नारायणा व्यासराणा करुणा वचन ऐकून व्यास सांगे संतोषोनी पहिल शिष्या ते बोलवणी ऋग्वेद निरूपिती व्यास सांगे पहिलासी ऋग्वेद ध्यान परियसी वर्ण रूप आहे कैसी वेदा वेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अतिगोत्र असे शुद्ध ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियसी नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबुकंठ श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्याचे अस्ति ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेन एका अपार वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परियसा व्यास म्हणे शिष्याशी एक चित्तेसी ऐसे या चतुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाणा अधिदैवत रुद्र म्हणा तिष्टुपछंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृशमध्या निर्धारी स्थूलग्रीवा कपोलजरी कांचनवर्ण मनोहरी नेत्र अस्ति पिंगट शरीर ताम्र असितवर्ण पाच आरत्ने दीर्घ जाण यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायन परियसा ऐशी यजुर्वेदासी भेद छायशी अस्ति एका भरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया यज्ञादी कर्मक्रियसी हेची मूळ परियसी अभ्यास करी का विधिसी म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्याची सांगे व्यास म्हणे सामवेद विस्ताराने निरूपित अवधारा उपवेद गंधर्व अत्र कश्यपाचे कसे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यस्रवी असे जाण शुची वस्त्र प्रावरण मनशांत इंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐशी कवणा असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेणे कोणी एका शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्याशी सांगत असे व्यासहर्षी अथर्वण वेदासी निरोपिले परियसा या अथर्वण वेदासी उपवेदसे परियसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी तीक्ष्ण चंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाण ऐसे रूपतयासी भेद नऊ परियसी सुमंतो नाम शिष्याशी सांगत असे श्रीव्यास ऐसे चौघा शिष्यास सांगत असे वेदव्यास प्रशास केला क्षितीस भरतखंडी परियसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभौत वर्णाश्रमे आचरतो होते लोक परियसा या कलियुगा भितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्ते झाले क्षितिशी कर्मभ्रष्ट झाले द्विज लेच्यांपुढे बोलती वेद बीज सत्व गेले याची काज मंदमती झाले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी वेद देवत्व वेदबळे नित्यत्व भूसूर म्हणती याची काज पूर्वी राज्य याची कारणे पूजा करती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा हे ते अंगीकार न करीती वेदबळे पिप्रासी त्रैमूर्ती वश होते त्यासी इंद्रादी सुरवराशी भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू
पर्वत करणी तृणाकार कारू तृण पर्वत वेद सत्वे ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते परी असा वेदमार्ग त्याजवनी सुरशी अन्य मार्गे राहटती तेणे सत्व बंगले हीन यती ते सेवा करू लागले अद्यपन करीती मोले वेद विक्रय परी असा हीन यती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्याचे पाहू नये मुख ब्रह्मराक्षस होता ती चतुर्वेद वेदी म्हणविसी लोका सवे चर्चा करीसी काय जाणसी वेदासी अखिल वेद आहे ती जाणा आपुली आपण स्तुती करीसी जय पत्रे दाखविसी त्रिविक्रम यती पाशी पत्र मागसी लिहुनी आमचे बोल ऐकून तू गावे तू वापरतो न वाया गर्भे भ्रमोनी प्राण आपुला देऊस नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करून जरी येथे हारी दिसेल आमुते सांगती लोक राज्याते महत्व आमुचे उरेल केवी सिद्ध म्हणे नामांकित ऐसे मत्ता नेणती पापुले हिता त्यासी मृत्यू जवळी आला इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।